आपल्या वादात आपल्या मुलांचा संसार धोक्यात आणतोय. असं समज, तेच हवंय मला. मला वाटलं होतं त्यापेक्षाही नरसिंह किल्लेदार जरा कच्चा खेळाडू निघाला रे. त्या आर्यांनी फसवलं मला. दादा, आपल्याला बर्बाद करण्याची निम्मी लढाई तो केव्हा जिंकलाय. आपल्या अमृताच्या आयुष्याचं काय वाटोळं झालंय हे तू पाहतोच आहेस. आता तुझ्या मनात जानकीबद्दल विष कालवलं. आपल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या आता हिच्याकडे आहेत. हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्यांशी बोलेन. मी गुपचूप माझ्या सेलमध्ये ते सगळं रेकॉर्ड करून घेईन. आजपर्यंत तू घेतलेल्या कुठल्याही निर्णयाबद्दल मला अभिमान वाटायचा. त्यामुळे तू कुठल्याही घेतलेल्या निर्णयाबाबत मी कधी शंका घेतली नाही. आणि यापुढे तशी शंका घेण्याची वेळ कधीही येणार नाही आतेबाई. ती वेळ येऊन ठेपलेली आहे. म्हणजे तिजोरीच्या चाव्या कोणाच्या कमरेला आहेत? अच्छा, म्हणून तू इतका वेळ काठाकाठाने फिरतेस का? हो, आणि आता पाण्यात उतरलेच आहे तर तू मला सरळ सरळ उत्तर दे. आतेबाई, तुझ्या सुनांपैकी कोणाचीही लायकी नाही त्या चाव्या कमरेला लावण्याची, म्हणून मी त्या चाव्या राधिकाकडे दिल्यात. राधिकाने असं कोणतं अग्निदिव्य करून स्वतःला सिद्ध केलं? राधिकाचं माहित नाही, पण अहिल्या आणि जानकीनं पदोपदी त्या किती नालायक आहेत हे मात्र सिद्ध केलंय. राधिकाच्या नावाबद्दल जर तुझी काही तक्रार असेल तर त्या चाव्या तुझ्याकडे ठेवू शकतेस. मी नसताना बरेच काही बदल झालेले दिसत आहेत तिथे. हो आतेबाई, काही बदल इच्छा नसताना करावे लागले, तर काही माझ्या इच्छे खातर. आणि एकदा झालेल्या बदलांमध्ये पुन्हा बदल होणार नाही, मग त्याचं कोणालाही कितीही दुःख वाटलं तरी चालेल. हे तुझं मत आहे का मला ताकीद? आतेबाई, सगळं तुझ्याकडूनच तर शिकलोय. माझी भाषा तुझ्याशिवाय दुसरं कोणाला चांगली कळणार? महिनाभर देवदेव करून आले म्हणून मला वैराग्य आलं असं समजू नकोस. मला न आवडलेल्या गोष्टीत कसा बदल करून घ्यायचा ते मला चांगलं कळतं. आतेबाई, पुन्हा एकदा सांगतो, राधिकाच्या नावाबद्दल माझा अजिबात आग्रह नाही आणि हट्टही, पण जानकी आणि अहिल्याच्या नावाला मात्र माझा विरोध आहे, ठाम विरोध आहे. त्यामुळे चाव्या तू तुझ्याकडे ठेवू शकतेस. त्या चाव्या पेडण्याची ताकद आता माझ्या कमरेत नाही हे नक्की, पण म्हणून रस्त्यावरून उचलून घरात आणलेल्या कुणाच्याही हातात त्या चाव्या देणं हे मी ऐकून घेणार नाही. हेच आपण जानकीबद्दलही बोलू शकतो आतेबाई. चाव्या सांभाळण्याची लायकी तर सोडाच, तिची तर या घरात राहण्याची सुद्धा लायकी नाही. तिची लायकी काढण्याआधी एवढं लक्षात ठेव, ती तुझ्या नावाचं कुंकू लावते आणि म्हणून तू जिवंत आहेस. लिंबोनीच्या झाडा लई नशिबाना रे बाबा. एवढ्या सुरेल आवाजामध्ये अंगाई गीत गाणारी आई मिळाली तिला, म्हणजे प्रेम करणारी काकू मिळाली असं म्हणायचं होतं मला. पण त्याच्या बापाचं काय? वाटलंच मला. अजून माझी लायकी कशी नाही काढली तर काळजी करू नका, थोड्या दिवसात तुमचा नवरा आणि आमचा दादा तुमची लायकी काढणार आहे, त्याचा जरा विचार करा. तरी मी विचार करत होते, घरात आल्यापासून शेण नाही खाल्लं तर. शेण तुम्ही खाल्ले, शेण तुम्ही खाल्ले. तुमचं आणि आर्यांचं लपडं जग जाहीर झालंय बरं का. त्याला कळ नाही, त्याला डर कशाला? मी बी दादाला हेच सांगतोय, पण तो ऐकायलाच तयार नाही.
आता ह्याच विषयावर आमची एक स्पेशल मीटिंग आहे, त्यात तुमचं भविष्य ठरणार आहे. ज्याचं स्वतःचं भविष्य अंधारात लटकतंय ना, त्यांनी बाकीच्यांच्या भविष्याबद्दल बोलू नये, कळलं का? नाही, तुझं भविष्य उद्ध्वस्त केलं की रे मी, तर नावाचा परशुराम नाही. हॅलो हॅलो अमृताताई. गणेश, अरे कसा आहेस तू? ताई मी तुला फोन केला, तुला राग तर नाही ना आला? का? मला कशाला राग येईल? उलट तुझा आवाज ऐकून खूप बरं वाटलं मला. ताई मी तुला एक गोष्ट विचारू? गण्या, काय झालंय अरे? असा का बोलतोयस माझ्याशी? विचार ना, काय विचारायचंय? ताई, जानकी ताई आणि तुझ्यातलं झालेलं भांडण कधी मिटणार आहे? तुम्ही पहिल्यासारख्या कधी बोलायला लागणार? कारण तुझं आणि तिचं भांडण झाल्यापासून तू माझ्याशी पण नीट नाही बोलली आहेस. अरे नाही बघ, मी अजिबात रागवले नाहीये रे तुझ्यावर. गणेश, अरे मी ना आता जरा दवाखान्यात आहे. ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो. पण ताई, मला तुझी खूप खूप आठवण येते. मला पण खूप आठवण येते रे तुझी. सारखा सारखा मी तुला भेटायला तिकडे नाही येऊ शकत. तू एक काम कर, तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला फोन करत जा, ठीक आहे? ठीक आहे. कोणाला फोन केला होतास? अमृताताईला. ताई, तुझ्यातलं आणि अमृताताईचं भांडण कधी मिटणार आहे? उद्यापर्यंत होईल सगळं ठीक. तू नको काळजी करस, म्हणजे तू अमृताताईशी भरपूर गप्पा मारू शकशील. वा वाकनीस, वा. एक वेळ मी नरसिंहाला फोन करायला विसरत असेन, पण तुम्हाला न चुकता फोन करत होते. माझी खात्री होती, जिथे वाकनीस आहेत तिथे चुकीचं काहीही घडणार नाही. आणि घडलंच तरी तुम्ही ते मला कळवाल. माझा विश्वास सार्थ ठरवलात तुम्ही. आत्याबाई, तुमच्याशी बोलून झाल्यानंतर रोज मी देवाची 1000 वेळा माफी मागायचो. कारण तुमच्याशी खोटं बोलणं म्हणजे देवाशी खोटं बोलल्यासारखं आहे. पण माझा नाईलाज होता. झालं ते झालं. आता मी जे काही विचारेन त्याची सगळी खरी खरी उत्तरं मला द्या. आत्याबाई, त्यावेळेला मी खोटं बोललो ते तुमच्यासाठी. तुम्ही घरापासून हजारो मैल दूर होता. आत्ता मी तुमच्यापासून फक्त 2 फूट अंतरावर उभी आहे. आता तरी खरं सांगाल? हे राधिका प्रकरण काय आहे? आत्याबाई, तुम्ही मला धर्मसंकटात टाकताय. टाकताय नाही, टाकलंय. काय ते खरं खरं सांगा. मी या विषयावर न बोललेलंच बरं. अच्छा, मग आत्ताच्या आत्ता चालते बा इथून. तुम्ही या घरात असताना तिजोरीच्या चाव्या तिच्या कमरेला गेल्याच कशा? हा प्रश्न तुमच्या बरोबरीनेच घरातल्या प्रत्येकालाच पडलाय. आणि मी काही वेगळा नाहीये. नरसिंह आणि राधिकाचे काय संबंध आहेत? नाही, आत्ता तरी तसं काही नाही. मला एवढंच माहिती आहे की जानकी वहिनी साहेबांपासून दूर गेल्यात आणि राधिका मॅडम जवळ आल्यात. अच्छा, मॅडम झाली का राधिका? आत्याबाई, राजकारणातले बरेचसे निर्णय मला त्यांना विचारूनच घ्यावे लागतात. मग मी सांगते ते राजकारण उद्याच्या उद्या करा.
राधिका मला या घरात दिसता कामा नाहीये. तिला कसं काढायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वाटतं तेवढं सोपं नाहीये हे आत्याबाई. काही गोष्टी हाताबाहेर गेल्या. दादा काय रे, काय कामधंदे नाहीत का तुला? आहेत की. तू सांगितलेल्या कामापैकी एक काम पूर्ण करून आलो. कोणतं? वहिनी आणि आर्यनच्या संबंधांबद्दल चौकशी करून आलो. पण दादा, ही असली काम मला नको सांगायचं. अरा काय वंगाळ रे बाबा. डोळ्याने जे पाहिलं वर्षो, एका वाक्यात बोलायला शिक. जानकी वहिनींचं आणि आर्यनचं लफडं आहे. एका वाक्यात बोललं की असं दानकन अंगावर कोसळल्यासारखं वाटते. शंका होतीच, पण खात्री पटत नव्हती. मी सगळी चौकशी केली आहे. सर्वांशी बोललो या विषयावर. गावात काय भोंगा लावून फिरत होतास का काय? अरे दादा, तेवढं कळते मला. बोललो म्हणजे अहिल्या देवींशी बोललो, जानकी बहिणींचा ड्रायव्हर, युगंधराबाईंच्या घरामधले नोकर, सगळ्यांकडे चौकशी केली. सगळ्यांनी एकच सांगितलं, लय जुनं लफड्या म्हणले. म्हणजे आपल्या अमृताचं आर्यनशी लग्न होण्याच्या आधीपासूनच हे लफडं आहे. परशु, जो माणूस आपल्या घरातल्या बायकांकडे बघतो, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत करतो, त्याची काय अवस्था झाली पाहिजे? आता यातलं ज्ञान तुलाच जास्त आहे. संपवून टाक त्याला कायमचा. अगदी माझ्या मनातलंच बोललास. संपून टाकतो, पण हे काम तेवढं सोपं नाही दादा. परशु, पण अवघड कामाचे जास्त पैसे मिळतील तुला. मग काम झालंच म्हणून समज. पण एक अडचण अशी आहे की आपल्या अमृतात त्याच्याच नावाचं कुंकू लावते. ते कुंकू पुसून टाकायचंय असं समज. जशी तुझी मर्जी. आलोच. जानकी, तुझी काही कामं राहिली असली तर आटपून घे. आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर कुठं? आर्यनला भेटायला. का ग, चेहरा का पडला तुझा असा? मी आर्यनला भेटलेला अमृताला नाही आवडणार. म्हणूनच माझ्या बरोबर चल म्हणते. काय जे काय असेल त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे. मनात काही राहता कामा नये. नाती टिकवायची असतील तर मनातली ही अशी जळमट सगळी काढून टाकली पाहिजे. यांना पण नाही चालायचं ते. त्याचा विचार तू नको करूस. चल आटप लवकर. हॉस्पिटलमध्ये भेटायच्या वेळा ठरलेल्या असतात. माझ्या प्लॅनप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्यनशी बोलेन आणि त्याच्याशी असं बोलेन की त्यांनी केलेली आत्तापर्यंतची सगळी पापं तो स्वतःच्या तोंडाने कबूल करेल. आणि तेव्हा मी गुपचूप माझ्या सेलमध्ये ते सगळं रेकॉर्ड करून घेईन. आत्याबाई,
आपण संध्याकाळी गेलो तर नाही का चालायचं? का आत्ता काही काम आहेत का तुला? नाही तसं नाही, पण मग तू आवरून घे. तू, अमृता आणि आर्यन तिघांनी माझ्या समोर उभं राहायचं आणि जे काही मनात असेल ते सगळं एकमेकांशी मोकळेपणाने बोलून टाकायचं. काहीही गैरसमज राहायला नकोत. लक्षात ठेव, कितीही झालं तरी किल्लेदारांचा जावई येतो. आतेबाई, आतेबाई, गडबडीत सांगायचं राहून गेलं, पण आता दिल्लीला निघालोय. पक्षश्रेष्ठींबरोबर मीटिंग आहे. कदाचित मंत्रिपदाचा निर्णय आजच होईल. असाच यशस्वी हो बाबा. अगं दही घेऊन ये ना, त्याच्या हातावर दही घालत. काही गरज नाही आतेबाई. आणि हो, परशु सुद्धा येतोय माझ्याबरोबर. येतो. हां. काही काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. काय वहिनी, येणार का विमानानं दिल्लीला? एकत्र जाऊ. विमानतळ तरी आतून पाहिलंय का? विमानतळच नाही, आता विमान पण आतून बघणार, आतल्या हवाई सुंदर्या पण बघणार. त्यातल्याच एकीला घेऊन येतो इकडं चिवचं हागणं मुतणं काढायला. यांचं तिकडे काम आहे मला माहिती होतं, पण तुमचं काय? का पोटात दुखायला लागलं वाटते मी विमानानं जाणार म्हणून? माझ्या कशाला पोटात दुखेल? कचरा देवघरात टाकला काय, नंतर कचरा कुंडीत टाकला काय? तो कचराच. चुकते 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 तुमचं. देवघरातल्या कचऱ्याला निर्माल्य म्हणतात. तिकडे जाऊन यांचे जोडेच उचलणार आहात ना? भारतानं सुद्धा रामाच्या पादुका डोक्यावर घेतल्या होत्या वहिनी. मी बी तसंच करणार, दादाची जोडी उचलणार. दादा काय एकदा दिल्लीमध्ये शेटल झाला की नाही की इथला महामंत्री मीच, परशुराम किल्लेदार. चला, विमान थांबणार नाही आपल्यासाठी. तेवढं कळते मला. धडाक्यानं घेतली विमानात उडी, परशु चालला विमानानं गडी. पळते ढग पाहूया, दादा संग दिल्लीला जाऊया जाऊया. नरसिंहराव, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आभार सुद्धा. का आभार का? कारण आजचा दिवस मला तुझ्यामुळेच दिसतोय. वेळोवेळी तुझे सहकार्य दिलंस, सल्ले दिलेस, त्यामुळेच हे मंत्रिपद मला मिळत आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, हे मंत्रिपद काहीच नाही. येत्या 2 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री झाला पाहिजे. राधिका, तू जर अशीच माझ्या बरोबर राहिलीस ना, तर तो दिवसही नक्कीच दिसेल मला. आयुष्यात आभार मानण्याचे प्रसंग खूप कमी आलेत माझ्या. पण थँक्यू व्हेरी मच. यू ऑलवेज वेलकम. नरसिंहराव, तुम्ही दिल्लीला चालला, पण तुमच्याबरोबर परशुदादा यायला पाहिजे का? माझ्या बरोबर आला तर 4 गोष्टी शिकेल. शिवाय इथे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तेही बरोबर आहे. एनिवे, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुम्ही थोड्या वेळ थांबाल का? मी दही आणते. कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसाच्या हातावर दही ठेवावं असं म्हणतात. चालेल ना तुम्हाला?
नक्कीच चालेल.